हळूहळू शिवराय मोठे व्हायला. वय वर्ष 17. वयाच्या 17 वर्षी मासाहेबांनी स्वराज्याचा बाळकडून शिवरायांच्या हातात दिला. पुण्याच्या नैऋत्य पुत्र रायगड मंदिरात स्वराज्यासाठी शपथ घेतली. माझ्या राजांना मुठभर मावलं घेतलं. आईच्या विश्वासावर त्यांच्या संस्काराच्या बळावर पहिला गड किल्ला जिंकला. वयाच्या 17व्या वर्षी शिवरायांनी पहिला गड किल्ला जिंकला, ज्याचं नाव तोरणा. आदिलशाही जमशाही थांब पडली. कोण एवढं तरुण प्राण पोरं आपल्याला ललकारी देत कशाच्या शिवाय? खजिना नाही, घोडदळ नाही, पायदळ नाही, माणूस नाही. पण त्यांना कुठं माहित आहे, अरे मनगटाच्या ताकदीपेक्षा विचारांनी आणि संस्काराची ताकद मोठी असल्यावर जग जिंकता येतं. आणि हे जग जिंकायची ताकद शिवरायांनी निर्माण केली. सांगितलं मासाहेबांनी, माझ्या जन्माला पायाखाली तुडवायचं आहे राजा. राजाचा पाटील नावाचा पाटील दिवसा ढवळ्या त्यानं पोरगी उचलली. तिच्या आबरूची माती गेली, विहिरीत टाकून गेला. नुकतंच शिक्षण पूर्ण करून पुण्याला परत गेले शिवराय. 18-19 वर्षाचं करणं बांड पोरगा. मासाहेबांच्या डोळ्यात पाणी दिसतंय. काय झालं मासाहेब? कारण कसं आणि कुठल्या तोंडानं सांगू लागलं. आई बहिणींना सुरक्षित ठेवायची जबाबदारी घेतली होती. पण माझ्या डोळ्यात देखत राजाचा पाटील नावाचा पाटील त्यानं पोरगी उचलली, तिच्या आबरूची माती गेली आणि सत्तेच्या जोरावर तिला विहिरीत टाकून गेली. कधी थांबणार हे राजा? अरे देवा लागेल लाज वाटावी अशा कथा या महाराष्ट्रात, या मातीमध्ये कोण थांबवणार? 17-18 वर्षाचे शिवराय न्यायाच्या दरबारात बसून सांगतायत, काय झालं? आई बहिणीवर वाईट नजर टाकतो. माझ्या देवी सारख्या बहिणीवर वाईट नजर टाकणारा जिवंत सोडा, पण दोन्ही हात दोन्ही पाय करण वेशीवर टाकला. त्यात राहिना जणांना प्रत्येकाला कळावं, माझ्या स्वराज्यातील आई बहिणीवर वाईट नजर टाकली ना तर हा शोभा त्याचा राज्याचा पाटील केल्याशिवाय सोडत नाही. न्याय असता माझ्या शिवशाहीमध्ये होतो. मॅनेजमेंट आहे का? एकही पोरगी असुरक्षित नसते. आता जेवढे शेतकरी आत्महत्या करतात, पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवरायात सुद्धा पडला होता. तरी तेव्हा एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही. याला व्यवस्थापन म्हणायचं, याला शिवशाही म्हणायचं. सगळे आनंदाने जगत. व्यवस्थापन या महाराष्ट्रातलं पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं, खेड शिवापूर. अशी 32 धरणं माझ्या राजाने बांधली. व्यवस्थापन, मॅनेजमेंट कुठून आली? आईकडे बघ. कशी आली? आईच्या सामर्थ्याने. पण हे सगळं का? कशासाठी?
ना काय स्त्री शक्ती राहते, काय ताकद. आणि ज्याला जे म्हणून वाटलं नाही तुम्ही घरी जाऊन पिटवून घ्या, जगू नका लागत. माणूस नाही तुम्ही. आणि खरंय म्हणा, मी पण कुणाकडनं अपेक्षा करायला लागले. 500,000 मतदान करणारी जाती आपल्याला शिवराय घालणार आहेत का? आपल्याला फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गळगळ साडी ना. तुझी दाढी जळू दे पण माझी पिढी पिटू दे. अरे स्वतःवर तरी विश्वास ठेवा रे. तुम्ही सगळं करू शकता, जग जिंकू शकता. विश्वास तर ठेवा. आजच्या पिढीला विनंती माझी, हे या ज्ञान भक्ती सहज बघतो एका बटला माझा तोची मीही केवळ तुझं श्रोतही आहे धनवरांचं वर्ण. जिथे मी ज्ञानाच्या बरोबर भक्तीची संगड घालावी, भक्ती केल्यावर मला कळावं मी कोण आहे. आणि जेव्हा मला कळावं मी कोण आहे तेव्हा मी देव कोण आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही. जिथे मला माझी ओळख झाली ना तिथे मला देवाची ओळख होते. आणि मी कोण आहे, मी त्याचाच तर अवतार आहे. हा अंश मी त्याचाच आहे. मग मी स्वतःला कुठलंही आणू शकणारे का कमी समजावं? मी एक मुलगी म्हणून स्वतःला कमी समजावं? आणि मी ते आई भगवानीचा त्या पांडुरंगाचा अंश आहे. मी काही करू शकते, काही. जगाने किती पाय खेचायचे खेचावं, लोकांनी किती नावं ठेवावं, अरे किती अपयश पदरात पडावं, किती संकट यावी, फक्त पांडुरंगाने मस्तकावर हात ठेवावा. हे जग जिंकणार हा विश्वास माझा आहे. आणि एवढं मात्र खरंय, देव कुणावरही मस्तकावर हात ठेवत नाही, त्याला कष्ट करावं लागतं. तुम्ही कष्ट करायला सुरुवात करा, देव तुम्हाला यश देणार. हे मी नाही सांगत, शास्त्र सांगतं. उद्यमेन ही सत्यंती कार्याने मनोरथ आहे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुख्य मृगः. उद्योग सिद्धीला न्यायचा असेल तर कष्ट करावं लागतं. उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याने मनोरथ आहे. कार्य मनात ठेवून घडत नाही. सुप्तस्य, सुप्तस्य म्हणजे झोपलेला, नाही सुप्तस्य सिंहस्य, झोपलेला सिंह. मुख्य मृग हा झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण जाईल का? हा हर नल्ले माय आली, माय सिंह झोपलाय, त्याला भूक लागली असं. हरिण म्हणला माय तू झोपलाय पण तुला भूक लागली, तू तोंड वाच, मी तुझ्या तोंडात जाते. होईल का असं? अगदीच तसं देव कष्ट न करता देईल कसा? कोणाचाच बाप कष्ट केल्याशिवाय देत नाही, जगाचाही नाही. हातपाय चालवा, तुम्ही थोडं करा तो भरपूर देईल, पण करा तर. आम्हाला फक्त गोरी दिसली, गाड्या असली, माझी चित्र बापाची भेंड आहे. जरा सामर्थ्याकडे लक्ष दे. हातपाय चालव, कमव पैसा. आणि अर्थ, पैसा कमवणं पुरुषार्थाचं लक्षण आहे. अर्थ म्हणजे पैसा. पैसा कमवणं पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा कमवलाच पाहिजे. आपण काही गरीबाची लेकरं नाही. पंढरपूरचा आपला पांडुरंग द्वारकेचा राजा आहे, सोन्याच्या सिंहासनावर बसतो, सोन्याचा मुकुट घालतो. एकही संत सांगा जे गरीब आहे, ज्यांचा अभंग आहे ते तुकोबा आहे, 65 लाखाची सावकारी. किती? आत्ताचे नाही, 350 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख. थिंक अबाउट इट. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा इंद्रायणीत कर्ज बुडवायचे असं ठरवलं होतं. एका कर्जपत्रावर 200 ते 300 एकरी जमिनी, 400 ते 500 तुला सोनं तुकोबाराकडे घाण होतं. अशा कागदांच्या किती बैलगाड्या? 25. का संत माहित असावं याची जाणीव करा. संत कळल्याशिवाय माणुसकी कळणार नाही. त्या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबा आहे. हा वारकरी संप्रदाय. जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबारांनी माफ केलं. दुसरे छत्रपती शिवाजी महाराज. बाकी आपल्याला नाही माहिती. गरज नाही. कळतंय ना? काय करू शकत नाही रे आपण. माझ्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉ सेकंड इयरला आहे. माझ्या वर्गात एक पोरग आहे, सर मी त्याला उभं केलं. एके दिवशी उत्तर विचार. उत्तर देताना आम्हाला कळलं की बोबडे. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणजे मूर्खच का, लॉला ऍडमिशन घेतलंय आणि तू वकिली करणार कशी? तो म्हणला थोडं तुतलं बोलू नका. कुठलं बोलू? नाही तर कुठलं बोलू? बरं चल, एखाद्याला मया आली तुला केस दिली, पण तू लढणार कशी? तो म्हणला थोड कधी बी लढल. कधी लढल? नाही तू लढल पण पुलत्याला कळल का तू लढलेली? आणि अंडरस्टिमेट केलं, ग्राह्य झाले. तर म्हणजे वकिली सोड, तू आयुष्यात काहीच करू शकत नाही. अरे हे सोड, तू जर काही करू शकला ना, हे 20 रामायणाचे ग्रंथ घे. पुढच्या लेक्चर मध्ये त्यातला एक जरी ग्रंथ विकला ना पट्ट्या, मास्तर नोकरी सोडून तुझ्या पाया खालून जाईल. जेव्हा अख्खं जग आपली हारायची वाट बघतं आणि आपण फक्त विश्वासावर जिंकतो, तेव्हा आपल्यावर पांडुरंगाची कृपा झालेली असते हे लक्षात. आणि जेव्हा जग हारायचं वाट बघतं तेव्हा जिंकण्यात मजा आहे. जेव्हा त्याला वाटतं की बाई हिला काय जमणार आहे तेव्हा करावं.
त्याची मजा आहे, मजाच कशात नाही, तेच आपल्याला आई बाबाला समाधान देणार आहे. खचू नका या विषयात. मग काय पुढचं लेक्चर भरलं सरांनी एवढा केला का रे ग्रंथ विकले, पोराने खाली मागले, सर म्हणले विश्वास होता तुला जमणार नाही, पोरगा म्हणला तर ठगली इकली. सर म्हणले कस का नाही थोपय म्हणला तर प्रत्येका थमा जायचो त्याला थांबायचो, हे बघा हे रामायण, हे बघा हे रामायण तुम्ही देता का मी वाचून दाखवू. लोक म्हणले देन होय पुढे तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतली ना रे गणिमी काळा हेच सांगता येईल. स्वतःला कमी समजू नका, विचारांची ताकद फक्त ठेवा. मग काय मारुती गेले, तुम्ही जागेवर आले, तुम्ही जागेवर आले. मारुती द्रोणागिरीवर गेले ना, आले का इष्टीच्या आपणाला थांबत असते पण गाव नुसतं सोडायची नसते असं मग ते मारुती गेले. माहीत नसल्यामुळं संजीवनी बुटी सापडली, पण ताकद असल्यामुळे सगळा पर्वत निघाले अयोध्येकडे, मध्ये निघाले लंकेकडे, मध्ये लागली अयोध्या. भरतांनी पाहिलं असं काय एवढं विशाल वर, तिच्या सावलीने अख्खी अयोध्या व्यापली. काय बघायला भरतांनी बाण मारला, मारुतीरायांना कुठल्याच बाणाने काहीच होणार नाही, पण त्या बाणावर राम राम लिहिलं. जिथं माझ्या भगवंताने मृत्यूही पाठवलाय तरीही मी स्वीकारावा, ते मारुती आहे. कारण विश्वास आहे जिथे माझ्या प्रभूचा बाण आहे तो मला मारू शकत, विश्वास आहे ना. मान स्वीकारला, कोणी मारला रामभक्त भरत आहे. आपण रामदास मारुती कुठे कसं काय लक्ष्मणाला शक्ती लागली, सूर्योदयाच्या आधी पोचायचं नाही पोचलं तर जीव जाईल त्यांचा, काही आम्हाला जाऊ द्या. बरं म्हणतात आहो थोडं तरी सांगा, विरहा जीव जळतो ना माझा, वर्णन केलं तरी समाधान लागेल या मनाला. काय झालं कसं झालं कधी झालं थोडं तरी सांगा. वेळ नाहीये माझ्याकडे, सूर्योदयाच्या आधी पोचायचं, जीव जाईल लक्ष्मणांचा. तिकडून उर्मिला आल्या, उर्मिला कानेट कर नाही मग मातोड कर, मग उर्मिला हा हुशार आहे तुम्ही. लक्ष्मणांची पत्नी पातिव्रत्य झालंच तिच्याकडे, नवऱ्याच्या एका शब्दावर 14 वर्ष तिने सगळ्यात जास्त वनवास दिलाय. राजभोग भोगतीये तरी नवऱ्याचा सहवास नाही. नवरा एका शब्दावर गेलाय तिकडे वनवासाला, नवरा असून विरह आहे, किती त्रास होणार पण समाधानाने जगते. सांगितलं मारुतीरायाला, मारुतीराया भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही पोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही ही जबाबदारी माझी आहे. काय ताकद आहे त्या उर्मिलेमध्ये, अरे सूर्याला चांगलं उगवू नये आणि सूर्यालाही उगवू नये ह्याला स्त्री म्हणायचं आहे. सूर्य सुद्धा स्त्रीच्या मर्जीशिवाय उगवू शकत नाही, एवढी ताकद एका बाईत. मारुतींचा जीव, लक्ष्मणांचा जीव मारुतीमुळे नाही त्यांच्या पत्नी उर्मिलेमुळे वाचला. मारुती राया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही, मारुती राया पोहोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही, ही ताकद त्या उर्मिले होती. काय रामायण आहे महाराज. आणि रामायणाचे काहीच भाग ऐकले हो, इतकं वाईट वाटलं. परवा दिवशी एक कर्णपान हिंदू धर्माचा पोरगा मला मूर्खासारखा प्रश्न त्याने विचारला. तो मला म्हटला ताई हा राम राम करता, हा कृष्ण कृष्ण करता, हा विठ्ठल विठ्ठल करता, हा देव देव करता, इतकाच तर तुमचा देव प्रबळ आहे. म्हटलं आमचा म्हणजे तुझा नाही. नाही म्हणे कीर्तन करता ना तुम्ही. म्हटलं हो. म्हणजे साध्या प्रश्नाचं उत्तर द्या म्हणे, ज्या रामाला सीता कळली नाही त्या रामाला आम्ही काय कळणार आहे. म्हटलं खरं आहे तुझं. तुम्हाला काय वाटतं कसं आहे रामायण. एक परीट म्हणला रामाला तुझी बायको रावणापाशी राहून आली, मग नीट आसन खा, मग राम म्हणला शिकेला माय तो रावणापाशी राहून आली, मग तुझं पवित्र कसं आम्हाला कळणार, आणि मग जातो वनवासाला.